आज मी ते जाऊन बघितलेलं आहे। अतिशय समाधानकारक काम चाललेलं आहे। खूप चांगल्या पद्धतीने रेस्टोरेशन झालेलं आहे। जुनं स्वरूप आपण बऱ्यापैकी रिस्टोर केलंय। त्यातलं जास्तीत जास्त काम हे आषाढीच्या आधी आपण पूर्ण करू शकू असं वाटतंय। काही काम मात्र आषाढी नंतर देखील होईल। याच्या व्यतिरिक्त कॉरिडॉरचं काम जे आपल्याला करायचं आहे त्याचा एक ब्रॉड आराखडा आपण तयार केलेला आहे। त्यामध्ये आपला प्रयत्न असा आहे की काही प्रॉपर्टीज आपल्याला ॲक्वायर कराव्या लागतील, पण त्या लोकांना कुठल्याही परिस्थितीत विस्थापित न करता अतिशय चांगलं कम्पेन्सेशन द्यायचं। ज्यांची दुकानं आहेत त्यांना दुकानं द्यायची आणि कम्पेन्सेशन द्यायचं। घराच्या लोकांनाही अतिशय चांगलं कम्पेन्सेशन द्यायचं। मी असं म्हणेन की आत्तापर्यंत कुठल्याही प्रोजेक्टमध्ये मिळालं नाही असं कम्पेन्सेशन या ठिकाणी आम्ही देणार आहोत आणि लोकांना विश्वासात घेऊन हे करणार आहोत। त्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने एक चांगला आराखडा तयार केलेला आहे। मी त्यांना गो अहेड दिलेला आहे। मी त्यांना सांगितलंय की आता लोकप्रतिनिधी आणि जे काही त्या भागातले लोक आहेत यांच्याशी या आराखड्यावर चर्चा करा। त्यांना समजावून सांगा आराखडा काय आहे, त्यांना समजावून सांगा आपण काय देणार आहोत आणि त्यानंतर लगेच आपण ॲक्विजिशनचं काम जे आहे ते सुरू करू। त्यामुळे कुठेही लपवालपवी न करता लोकांना विश्वासात घेऊन हे काम लवकर सुरू करायचं आहे। आम्हाला पुढच्या 3 महिन्यात आम्हाला ॲक्विजिशनचं काम सुरू करायचं आहे।